अबोली या मालिकेच्या 9 ऑगस्टच्या भागामध्ये आता अबोली आणि अंकुश इकडे त्या कसा खून झाला किंवा तो कसा मेला दया डोंगरे हे पाहण्यासाठी आले असताना अबोलीला एक बेल्ट दिसतो आणि तो बेल्ट पाहिल्यावरती अबोली म्हणते, सर जनरली असे बेल्ट हे तुम्ही या सगळ्यामध्ये एंटर करू देत नाही ना जेलमध्ये, मग हा बेल्ट कसा काय इकडे आला? अंकुश म्हणतो, मला सुद्धा तो प्रश्न पडलेलाच आहे की हा बेल्ट इकडे आला तरी कसा या सगळ्यामध्ये, आणि हा बेल्ट फाटलाय म्हणजे नक्कीच हा वरती अडकवल्यामुळे फाटलेला आहे. इकडे आता अबोली विचार करत असते, माझ्या मनाला अशी शंका येत आहे की काहीतरी असं अघटित घडलेलं आहे आणि हा बेल्ट या सगळ्याचा काहीतरी पुरावा आहे असं म्हणत अबोली आता या सगळ्याचा विचार करत बसते. तोपर्यंत मनवा आता सही घेण्यासाठी क्रिशच्या इकडे आलेली असते आणि ती क्रिशला सांगत असते की तू या सगळ्यामध्ये याच्यावरती सही कर आणि आता ही केस अबोली वहिनीला घेऊ दे. यावरती क्रिश सांगत असतो, मनवा राघू नाही का आली? यावरती मनवा सांगते, नाही. यावर क्रिश म्हणतो, ती खूप अस्वस्थ असेल ना? मनवा म्हणते, हो, पण त्याआधी तू मात्र जेवण जेवून घे. तू जेवण जेवून घे आणि या सगळ्यामध्ये तू कसलाही विचार करू नकोस. तू निर्दोष आहेस हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे आता तू कोणताही विचार न करता वहिनीच्या हातामध्ये केस सुपूर्त कर. यावरती क्रिश म्हणतो, माझ्याकडून चूक झाली, मीच हे सगळं केलेलं आहे. त्यावरती मनवा म्हणते, मला माहिती ना तू काही नाही केलेस, तू कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करतोयस. तोपर्यंत राघू इकडे खूप चिडलेली असते आणि आता ती विचार करते, नाही, या क्रिशला तर मी आता सोडणारच नाहीये. हा क्रिश माझ्या आयुष्यात नसलेलाच परवडला. तितक्यात तिथे आता येते ती म्हणजे नीता म्हणते, असं विचार करू नकोस, कारण कसं आहे ना, आपला नवरा आपल्या ताब्यात असलेलाच बरा. यावरती आता इकडे राघू सांगते, काही नाही, माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी केलंय काय ग? काही नाही, कधी काही आणली नाही गोष्ट, कधी काही नाही. यावरती आता मात्र तिला नीता सांगते, अगं असं काय करतेस? तुझा नवरा कसाही असला तरी श्रीमंत आहे, त्याची आई आहे ना, ती श्रीमंतच आहे ना. तू एक काम कर, त्याच्या आईला फोन कर आणि तिला सांग की आत्ता या सध्या घडीला तू कोणत्या अडचणीत आहेस, क्रिश कसा अडकलाय हे सांग, ती तुझी मदत करेल. अगं काहीही झालं ना तरी ती खूप श्रीमंत आहे आणि ती तुला या सगळ्यामध्ये नक्कीच मदत करेल. तोपर्यंत इकडे मनवा सांगत असते, क्रिश कुणाला वाचवण्यासाठी तू हे सगळं करतोयस? मला तुझं हे वागणं काहीच पटत नाहीये. यावरती क्रिश म्हणतो, मला या सगळ्यातून सुटायचं नाहीये, मला ही केस लढायची नाहीये. यावरती मी सगळं चूक केलेली आहे. मनवा सांगते, तू राघूची शपथ घेऊन सांग बरं की हे सगळं तू केलंस तर. राघूची शपथ घ्यायला क्रिश काही तयार नसतो. मग मात्र मनवा समजून जाते हा काहीतरी आपल्यापासून लपवतोय. मनवा म्हणते, हे घे वकीलपत्र घे आणि याच्यावरती सही कर. सही करून झाल्यावरती मग मात्र वहिनी ही केस लढेल, अबोली वहिनी तुला सोडवेल. तोपर्यंत इकडे आता नीता सांगत असते, हे बघ राघू, तुझा नवरा खूप श्रीमंत आहे, त्याच्या आईचा राग गेला की तुझ्याकडे पैसा येणार आहे. तोपर्यंत आपला नवरा आपल्या ताब्यात ठेव, नाहीतर तुझा नवरा तुझ्या हातातून सटकेल. यावरती राघू म्हणते, माझा नवरा कुठे सटकून जाणार आहे? तो कशाला कुठे चाललाय? यावरती नीता म्हणते, तुला समजतच नाहीये. मग ती मनवा बसले ना, ती मनवा कशी माहितीये ना, तुझ्या नवऱ्याला तुझ्यापासून खेचून नेईल, तुला काही कळणार पण नाही असं म्हणत आता मात्र मनवावरती घाणेरडे आरोप करत नीता मनवाच्या विरुद्ध राघूच्या मनामध्ये विष पेरत असते, जेणेकरून मनवा ही आता भुरळ पाडते आहे क्रिशला आणि तुझ्यापासून तोडती आहे, कारण तो श्रीमंत आहे, प्रिन्स गेला, तिला आता कोणी नाहीये असे घाणेरडे विचार ती आता राघूच्या डोक्यात भडकवते आणि हलक्या कानाचे राघू या विचारांना बळी पडते. तोपर्यंत अबोली त्या सेलमध्ये फासावरती लटकवून दया मेलेला असतो आणि अबोली म्हणते, सर 100% हा फासावरती लटकूनच गेलाय, कारण बघा ना, हा बेल्टला जे वळ आहेत तसेच वळ त्याच्या मानेला आहेत आणि तो बेल्ट अडकवायला वरती हे सगळं केलेलं आहे, त्यामुळे त्याने नक्कीच हे केलेलं आहे. आणि त्याचे ना आत्ताचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट सुद्धा आपण जर का पाहिले तर या सगळ्यामध्ये आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की या सगळ्यामध्ये त्याचं मानेचं हाड तुटलं असलं म्हणजे याच्या झटापटी झाले आणि मानेचं हाड तुटल्यामुळे वरती लटकवल्यामुळे मानेचं हाड तुटले. पण हे क्रिशने केलं नाही 100%, कारण क्रिशने जर काही केलं असतं तर क्रिशला पण काहीतरी दुखापत झाली असती, क्रिशला काहीतरी घडलं असतं, पण क्रिशला काहीच दुखापत नाही झाली. क्रिश कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करतोय, आपण याचा शोध घेऊया असं म्हणत अबोली आणि अंकुश जो आपल्याला शोध घेता येईल तेवढा शोध घेण्याचा प्रयत्न करत असताना मनवा इकडे
इकडे क्रिशला समजवत असते आणि काहीही करून तू अबोली वहिनीच्या कागदावरती सह्या कर असं सांगते. क्रिश सांगतो मी सह्या करणार नाही, मला इथून सुटायचं नाही, मीच खून केलाय, तू निघून जा आणि तो पेपर फाडून टाकतो. अबोली इकडे आता अंकुशला सांगत असते आपण या सगळ्यामध्ये काहीतरी पुरावे शोधायला पाहिजेत आणि हे पुरावे शोधण्यासाठी अंकुश आणि अबोली एका वेगळ्याच ठिकाणी जायला निघतात. तोपर्यंत इकडे आता अबोलीला एक कॉल येतो. अबोलीला कॉल येतो की क्रिश निर्दोष आहे, याचे पुरावे आमच्याकडे आहेत, ते पुरावे तुम्हाला जर का हवे असतील तर आम्ही सांगितलेल्या ठिकाणी आम्हाला भेटायला या असं म्हणत अबोलीला ते पुरावे आणण्यासाठी तो माणूस आता मात्र ज्या ठिकाणी भेटायला बोलवले त्या ठिकाणी अबोली आता अंकुशला सांगते की या ठिकाणी त्यांनी मला भेटायला बोलवले, त्याच्याकडे काहीतरी असे कागदपत्र आहेत ज्याच्यामुळे क्रिश निर्दोष सुटका होऊ शकते असं म्हणत आता मात्र अबोली आणि अंकुश त्या ठिकाणी जायला निघतात. अंकुश आधी जातो, अबोली त्याच्या मागाहून जायला निघते. तोपर्यंत आता इकडे मनवा घरी येते. मनवा आल्यावरती इकडे आता रमा म्हणते काय ग, काय झालं, क्रिश ठीक आहे ना, काय घडलं, याच्यावरती ती काही बोलणार तितक्यात तिथे राघू येते आणि म्हणते काय ग मनवा, आलीच भेटून क्रिशला, बरं झालं, क्रिशला आनंद झाला असेल ना, म्हणजे त्याला आनंद वाटावं असं काहीतरी तू बोलली असशील ना, बरं झालं, म्हणजे तुझ्या प्रोफेशनला तू जागलीस म्हणायचं. क्रिशला त्याचं मन भुलवण्यासाठी 4 गोष्टी सांगितल्या असतील. अगं हो, पण त्याचे तुला त्यांनी तिकडे काही पैसे दिले नसतील ना, काही हरकत नाहीये, त्याचे पैसे मी तुला इकडे देईन, तू माझ्या नवऱ्याला भुलवण्यासाठी इतकं सगळं काही करतेस आणि मी तुला पैसे देणार नाही असं होईल का, मी तुला नक्की पैसे देईन असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे मनवा सांगते मोबदला तर मला नकोय, मोबदला तर तुला मिळणार आहे, तू हे जे आत्ता बोलतेस ना याचा मोबदला मी तुला देणार आहे असं म्हणत मनवा आता इकडे तिच्या एक सणसणीत कानाखाली ठेवून देते आणि आता राघूला काही कळायच्या आत मनवाने एक थोबाडीत दिलेली असते. मनवा म्हणते हे तू मला बोललीस ना त्यासाठी नाहीये, हे तू क्रिशला बोललीस ना त्यासाठी आहे. अगं आपल्या नवऱ्यावरती जरा तरी विश्वास ठेव, असं बोलायला तुला लाज नाही का वाटली असं म्हटल्यावरती आता मात्र तिकडे रमा येते आणि आता ती सुद्धा राघूला चोरडायला लागते. राघू म्हणते तू पण हिचीच बाजू घे आणि मलाच बोल. तितक्यात तिथे नीता येते आणि ए मनवा बस कर, म्हणजे राघूला बोलण्याचा तुला काही अधिकार नाहीये. कसं आहे ना, पनवती आहेस तू, पनवती, जन्माला आल्या आल्या आपल्या आईला खाल्लंस, त्यानंतर प्रिन्सला खाल्लंस आणि आता क्रिशवरती डोरे टाकतेस का, आमच्या घरात येऊन आमच्याच घरात भांडणं लावतेस का, तुझ्यासारखी मुलगी असण्यापेक्षा नसलेली परवडली असं म्हणत रमा आता इकडे असताना नीता तिला काही बाई बोलत असते. यावरती रमा म्हणते नीता गप्पा बस, काय बोलतेस तू. नीता म्हणते आई तूच गप्पा बस, राघूची बाजू घेण्याच्या ऐवजी तू हिची बाजू घेतेस, तू दरवेळेला असंच केलंस, आपल्या सख्ख्या मुलींची बाजू कधी घेतलीच नाहीस, तू नेहमी दुसऱ्यांचीच बाजू घेत आलीस असं म्हणत आता ती चिडते. मनवाच्या डोळ्यामध्ये पाणी येतं, तिला खूप वाईट वाटतं. तोपर्यंत ज्या ठिकाणी त्या अज्ञात व्यक्तीने अबोलीला बोलवलं असतं तिकडे आता अंकुश गेलेला असतो. अंकुश तिकडे असतो आणि ती अज्ञात व्यक्ती अंकुशवरती हल्ला करण्यासाठी आता मात्र हातामध्ये कोयता घेऊन तलवार घेऊन आता अंकुशच्या मागे असते आणि अंकुशवरती हल्ला करणार तितक्यात अबोली मागून जाते, त्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये वार करते आणि तलवार खाली पडते. मग अंकुशवरती होणारा बाल पलटवार होतो आणि ती व्यक्ती खाली पडते. अंकुश त्या व्यक्तीला उचलतो, अबोली ती तलवार उचलते आणि खबरदार असं म्हणत त्या व्यक्तीकडे धावून जाते. त्या व्यक्तीकडे धावून गेल्यावरती अंकुश त्या व्यक्तीला पकडतो आणि ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून अंकुशच्या ओळखीचीच असते. अंकुश म्हणतो तू आणि इथे असं म्हणत अंकुशला जबरदस्त धक्का बसतो. याला इकडे कोणी पाठवलं आपल्याला मारायला आणि का हे असं फोन करून याने केलं. अंकुशला खूपच मोठा धक्का बसतो. तोपर्यंत आता मात्र इकडे जबरदस्त वेगळाच प्रकार घडतो. अबोलीला आता तो व्यक्ती बघून जबरदस्त धक्का बसलेला असतानाच इकडे आता अबोली मनवाला सांगत असते की मी क्रिशला भेटायला त्याच्या सेलमध्ये चाललेले आहे. क्रिश नक्कीच कुणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करतोय, तो कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करतोय हे मी शोधणार आहे. काहीही झालं तरी या सगळ्यापर्यंत मला पोहोचायलाच पाहिजे असं म्हणत अबोली क्रिशला भेटायला ज्या वेळेला निघते तोपर्यंत अंकुशचा तिला कॉल येतो आणि तोपर्यंत श्रेयस येतो आणि श्रेयस तिला म्हणतो अबोली मला माफ कर, पण क्रिशने आपल्या सेलमध्ये आत्महत्या केली. अबोली म्हणते काय, कसं शक्य आहे हे सगळं असं म्हणत अबोली आता श्रेयसला ओरडते की क्रिशने आत्महत्या करणं शक्यच नाही. तोपर्यंत श्रेयस म्हणतो हो हो ते मी आत्महत्या केले, चल तू लवकर असं म्हटल्यावर ती अबोलीला विश्वास बसत नाही. ज्या जेलमध्ये क्रिशला ठेवलेला आहे
त्या जेलमध्ये ती धावत पळत जाते, पण त्या जेलमध्ये गेल्यावरती क्रिश तिकडे कुठेच नसतो. अबोली आता इकडे म्हणते, काय ग मनवा, क्रिश कुठे गेला असेल? अबोलीला जबरदस्त धक्काच बसतो. म्हणजे अचानकपणे क्रिशचं गायब होणं आणि त्यातच आता श्रेयसने क्रिशने आत्महत्या केली हे सांगणं, हे सगळं मालिका कॉम्प्लिकेटेड आहे. तो सापडलेला माणूस कोण, तो का हे सगळं करतोय, हे सगळं कुणी केलं आणि आता क्रिश कुठे गेला, हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे.